हे बघा, प्रत्येक देशाला आपलं जे डोमेस्टिक प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी प्रयत्न करण्याचे अधिकार आहेत. तो त्यांच्या आर्थिक सार्वभौमत्वाचा भाग आहे. प्रत्येक देश आपण जो माल आयात करतो, त्या आयातीवरती काही प्रमाणामध्ये शुल्क लावतो. अर्थात यामधली शुल्क किती प्रमाणात असावं, हे शुल्क विश्व व्यापार संघटनेने निर्धारित करून दिलेलं आहे. त्या संदर्भातले नियम आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एखाद्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून दर्जा देतात, म्हणजे जे विश्व व्यापार संघटनेचे सदस्य आहेत, त्यांनी परस्परांना MFN ज्याला म्हणतो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा पण दिलेला आहे. अशा वेळेला त्याच्यावरती किती टेरिफ लावायचा, किती आयात शुल्क लावायचं आणि त्याच्यानुसार ह्या शुल्कांशिवाय काही ॲडिशनल ड्युटीज आपण लावायच्या का, या संदर्भातले नियम हे सगळे पूर्णपणे अधोरेखित आहेत. आणि ते 1995 पासून जेव्हा विश्व व्यापार संघटना अस्तित्वात आली तेव्हापासून हे सगळे लागू आहेत. त्याच्या पूर्वी 10 वर्ष या संदर्भामध्ये चर्चा चालली होती, वाटाघाटी चाललेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक देश काही प्रमाणामध्ये ते आयात शुल्क लावतो. ते आयात शुल्क का लावलं जातं, तर त्याच्या माध्यमातून आपण आपले जे डोमेस्टिक प्रॉडक्ट्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्यांना आपण संरक्षण देत असतो. नसता असं होईल की ते शुल्क जर आपण शून्यावरती आणले तर तुम्हाला ती वस्तू जी आहे, जी परदेशामध्ये होती, ती तुमच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती येईल आणि तुमचे डोमेस्टिक प्रॉडक्ट्स त्याच्या कॉम्पीट करू शकणार नाहीत.